मी आता उभा आहे बदलापूर स्थानकावरती, जे बदलापूर रेल्वे स्थानक आहे। आपण पाहू शकता जे काल पूर्णपणे हे रेल्वे स्थानक बंद होतं। गेल्या म्हणजे 9 तास काल ह्या रेल्वे स्थानकावरती आंदोलन सुरू होतं। पूर्णपणे रेल्वे सेवा ठप्प होती। जी कर्जतकडून मुंबईच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा ठप्प होती आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे ह्या ज्या बदलापुरामध्ये जे आंदोलनाचं स्वरूप होतं त्याप्रमाणे लोक आपल्या घरात बसणं पसंत केले। मात्र आता पूर्णपणे बदलापूर पूर्व पदावर आलेले आहे। चाकरमानी आपल्या कामावर निघालेले आहेत। प्रचंड पाहायला गेलं तर हे जे आपण पाहताय चाकरमानी जे आता पूर्व पदावर आल्यानंतर ही परिस्थिती त्या आता कामावर निघालेले आहेत आणि जे आपण पाहिलं की हेच जे पटरी आहे, ही जो प्लॅटफॉर्म आहे, या दोन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये ही जी इथेच आंदोलन झालं होतं आणि लोकांवरती जेव्हा म्हणजे आंदोलकांवरती जेव्हा गोळी म्हणजे लाठीचार्ज झाला तेव्हा आपण पाहू शकता हे जे चपला सोडून आंदोलक इथनं पळाले होते। आणि आता पाहू शकता आपण ही जी एक्सप्रेस या एक्सप्रेस आता आपण पाहू शकता ही लोकल सेवा पूर्णपणे सुरू झालेली आहे। गेल्या काही तासांपासून ही लोकल सेवा पूर्ववत आलेली आहे। पाहायला गेलं तर हा जो बदलापूर जो एक सुसंस्कृत लोकांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि ह्या सुसंस्कृत शहरामध्ये हे असं आंदोलन पहिल्यांदाच पाहायला मिळालं। कारण की 9 तास लोकल ट्रेन सेवा ठप्प होती। आपण जे आता जे चित्र पाहतो त्यामध्ये चाकरमानी कामावर निघालेत। त्यामुळे त्याचप्रमाणे जे बदलापूर आता पूर्ववत झालेलं आहे आणि आता जे आंदोलन झालं होतं त्याचा कोणताही परिणाम त्या बदलापुरांवरती दिसत नाही। मात्र जे चिमुकल्यांवरती अत्याचार झाला आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून हे आंदोलक पटरीवर उतरले होते आणि 9 तास लोकल सेवा ठप्प केली होती। कॅमेरामन नितीन बोराडेसह अजय दुधाने, साम टीव्ही, बदलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।